Afternoon, students. In the last lecture we have studied extreme point theorem. In that last lecture we see that what is the extreme point, how to calculate that point. That means extreme points म्हणजे एखाद्या क्वेश्चनला तुम्हाला जर एक्स्ट्रीम पॉईंट फाइंड करायचं असेल म्हणजे तुम्हाला त्याची एक मॅक्सिमम व्हॅल्यू आणि एक मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल. म्हणजे की त्या व्हॅल्यू सपोज तुम्ही जर क्लोज इंटरवल 1,-1 असा घेतला, म्हणजे सपोज तुम्ही जर असा क्लोज इंटरवल 1,-1 घेतला तर ह्यातली -1,+1 असे घेतले तर ह्याची मिनिमम व्हॅल्यू -1 होणार आहे. -1पेक्षा ह्याच्यामध्ये दुसरी छोटी व्हॅल्यू असणार आहे का? नसणार आहे. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ह्यातली +1 असणार आहे, +1पेक्षा मोठी नसणार आहे. तर ह्याचे काय झाले, हे कुठल्या तरी एखाद्या सेटचे हे एक्स्ट्रीम पॉईंट झाले. जसे की आता साईन आणि कॉसचे हे एक्स्ट्रीम पॉईंट असतात. साईन आणि कॉसची रेंज ह्या पॉईंटच्या पुढे जातच नाही ना, तेच म्हणजे आपण एक्स्ट्रीम पॉईंट करतो. आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे नेक्स्ट पॉईंट. तर इथे नोट एक दिलेली आहे, इफ एस इज द कॉम्पॅक्ट. आता तुम्ही मॅट्रिक्समध्ये किंवा टोपोलॉजीमध्ये कॉम्पॅक्टची डेफिनेशन शिकला आहात. कॉम्पॅक्ट म्हणजे क्लोज आणि बाउंडेड सेट असला पाहिजे. बघा, म्हणजे जसं की आपण आता एक्झाम्पल जे घेतलं होतं -1,1, तर हे क्लोज पण आहे आणि बाउंडेड आहे. ठीक आहे, -1 आणि 1च्या मध्ये हे बाउंड झालेलं आहे. म्हणजे ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो, -1 = x = y. म्हणजे अशा फॉर्ममध्ये जर आपलं फंक्शन असेल तर बघा इथे काय म्हटलं, इफ एस इज द कॉम्पॅक्ट दॅट इज क्लोज्ड अँड बाउंडेड देन एव्हरी स्मूथ फंक्शन G is mapping from U to R attains a maximum or minimum on S. म्हणजे त्या सरफेसमधला आपण एखाद्या सरफेसमधलं म्हणजे जो सरफेस कॉम्पॅक्ट आहे त्याच्यातला आपण एखादं फंक्शन घेतलं तर त्या फंक्शनला मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू असतेच असं त्यांनी सांगितलेलं आहे. अबोव थेरम इज युज्ड टू फाइंड द एक्स्ट्रीम पॉईंट ऑफ द G ऑन S. इफ S is the not compact then there may be the no extreme point. म्हणजे जर सरफेस जर कॉम्पॅक्ट नसेल तर तिथं एक्स्ट्रीम पॉईंट असेलच असं नाही आहे, म्हणजे नाहीच असं पण नाही आहे. म्हणजे असण्याची पॉसिबिलिटी आहे, पण असं म्हणजे प्रत्येकच वेळेस असेल असं नाही आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. ह्यार S इज द n-1 सरफेस इन Rn. आता तुम्हाला मी आधी सांगितलं की तुमची आरची जेवढी पॉवर असणार आहे त्याच्यापेक्षा एकनी कमी डायमेन्शन हे सरफेसचे असणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही Rn+1 घेत होता तेव्हा तुमचा तिथं सरफेस कुठला असतो? n सरफेस असतो. मग आता इथे Rn फक्त दिलेला आहे, म्हणजे तुमचा सरफेस काय असणार आहे? n-1 सरफेस असणार आहे तुमचा. इथे n-1 सरफेस इन Rn वेअर S इज द नॉट एम्प्टी अँड S इज द फॉर्म ऑफ inverse image of the C, where U is the open in R. For the sum function f is the mapping from U to R. To show that grad f of P is not equal to 0 for all P belongs to the f inverse of C. म्हणजे तो n-1 हा सरफेस आहे आपल्याला प्रूफ करायचे. सरफेससाठीच आपण ह्या कंडिशन घेतो ना, तो नॉन एम्प्टी असला पाहिजे, नंतर त्याच्यामध्ये येतो इन द फॉर्म ऑफ इन्व्हर्स इमेजच्या फॉर्ममध्ये असला पाहिजे, आणि लास्ट टर्म त्याची ग्रॅड एफ ऑफ पी हा नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. आता इथे बघूयात, लेट G इज द मॅपिंग फ्रॉम. आता इथं आपण एक वेगळं मॅपिंग कन्सिडर करूयात सरफेस एसमधलंच. म्हणजे सपोज आपला जर हा सरफेस असेल एसवाला, तर ह्याच्यामध्येच एफ हे मॅपिंग आहे एक, आणि आपण दुसरं एक जी हे मॅपिंग केलं. जीचं मॅपिंग काय कन्सिडर केलं? U1 इज मॅपिंग U1 to R, where the U1 is U/R डिफाईन्ड बाय. म्हणजे इथे तुमचा बघा आता मेन क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? मेन क्वेश्चनमध्ये तुमचा U हा सबसेट आहे कोणाचा? फक्त Rnचा, कारण की तुम्हाला तेच मॅपिंग दिलेलं आहे. तसं आपण न्यू मॅपिंग जे कन्सिडर केलेलं आहे त्याच्यामधला U1 हा आपण कसा डिफाईन केला आहे? U/R. म्हणजे U म्हणजेच काय असणार आहे? R असणार आहे, Rn असणार आहे, म्हणजे इंटू R. म्हणजे हे इज इक्वल टू काय होईल? R⁻n+1. मग जेव्हा इथे R⁻n+1 होणार आहे तेव्हा मग हा सरफेसमध्ये पण चेंज होणार आहे. आपला सरफेस पण n सरफेस असणार आहे. बघूयात पुढे फंक्शन कसं डिफाईन केले. G is the mapping from U1 to R, where the U1 is equal to U cross R is defined by G of x1, x2, xn up to the xn+1, which is equal to the f of x1, x2, xn. म्हणजे f ची डायमेन्शन n असणार आहे तर G ची डायमेन्शन n+1 असणार आहे. आणि पुढे बघा, वेअर U1 is equal to U cross R
मग U1 हा असा असणार आहे x1 x2 xn प्लस 1 अँड विच इज बिलॉंग x1 x2 xn बिलॉंग्स टू द U. देन G इनवर्स ऑफ C इज द n सरफेस इन Rn प्लस 1. आता हा n सरफेस कशामुळे झाला तो आपल्याला आपण कन्सिडर f हा तर इथे बघा फंक्शन f वरती n-1 सरफेस होतं ओव्हर Rn वरती, तर इथं आपण Rn प्लस 1 कन्सिडर केलेला आहे, त्याच्यामुळे आपला इथे काय असणार आहे n सरफेस असणार आहे. मग आता जर तो n सरफेस असेल तर आपला ग्रॅड जी ऑफ पी हा नॉन झिरो असला पाहिजे. तो मग ते फक्त कंडिशन लिहिलेले आहे तर ग्रॅड जी ऑफ पी इज इक्वल टू ग्रॅड जी ऑफ x1 x2 xn अप टू द xn प्लस 1. आता हे तर x1 x2 xn हे ॲज इट इज घेतले आणि कोमा ग्रॅड जी म्हणजेच काय असणार आहे डॅ बाय एफ बाय डॅ बाय x1 डॅ बाय x2 बाय एफ कोमा 0 विच इज नॉट इक्वल टू द 0. कारण की आपला डेरिव्हेटिव्ह ह्याचं सायमल्टेनियसली 0च येईल असं आहे का नाही आहे, कारण आपले सेम नंबर नाहीत किंवा ते कॉन्स्टंट आहे असं काही नाही आहे. देअरफॉर G इनवर्स ऑफ द C इज द n सरफेस इन Rn प्लस 1. धिस सरफेस इज कॉल्ड द सिलेंडर ओव्हर द S. म्हणजे ह्या सरफेसला आपण कसं सरफेस म्हणणार आहे सिलेंडर सरफेस. n सरफेस आहे Rn प्लस 1 वरती आणि आपल्याला फंक्शन हे असं डिफाईन करून दिलेलं आहे, आपण घेतलेलं आहे त्यामुळे ते. आता G इनवर्स ऑफ C इज इक्वल टू फक्त आता इथं आपण इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये लिहिलं G ऑफ x1 x2 अप टू द xn. मग आता C ची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली तर C इज इक्वल टू 1. G इनवर्स ऑफ C इज इक्वल टू तर बघा इथं C ची फक्त व्हॅल्यू 1 पुट केलेली आहे, पण आपण फंक्शन G हे कसं डिफाईन केलेलं आहे f ऑफ x1 x2 अप टू द xn आणि दिस इज नथिंग बट द x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर अप टू द xn स्क्वेअर. तर सपोज n इज इक्वल टू 0 देन वी गेट द x1 स्क्वेअर इज इक्वल टू 1, x इज इक्वल टू प्लस मायनस 1. आता x1 ची फक्त व्हॅल्यू प्लस मायनस 1 असेल तर आपण इथं मग ह्याचा लेवल कर फाईन करताना कसं करणार आहे तर हे असेल इथे कुठेतरी प्लस 1 असणार आहे, इथे कुठेतरी मायनस 1 असणार आहे, म्हणजे ह्या दोन लाईन अशा असणार पॅरलल टू द वाय ॲक्सिस. सेम मग तसंच घेतलेला आहे, म्हणजे हा तुझं दोन्ही काय असणार आहे G इनवर्स ऑफ 1 असणार आहे आणि इथं 0 सरफेसवरती n सरफेस असतो आपला, मग n सरफेस असणार आहे, पण इथं आपण n ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे 0, त्याच्यामुळे हा काय झाला 0 सरफेस. समजलं नसेल समजलं तर विचारा नंतर तुम्ही. आता इथे नेक्स्ट पॉईंट आहे आपला सरफेस ऑफ रिव्हॉल्युएशन. आता सरफेस ऑफ रिव्हॉल्युएशन हे डायग्रामवरून कन्सेप्ट आहे, हे तुम्हाला वाटलंच मी ऑफलाईन लेक्चरमध्ये व्यवस्थित क्लिअर करेन. याच्यामध्ये काय असतं की आपण एखाद्या ॲक्सिसवरचा एखादा पॉईंट घेतो आणि तो फक्त रोटेट करतो अलॉंग द अदर ॲक्सिस. तर इथेच बघा सी बी द कर्व इन R2, म्हणजे आपण एक आता इथे सपोज हे घेतला एक R2 प्लेन घेतला, ह्याच्यातला C काय आहे एक कर्व आहे विच लाईज अबव द x1 ॲक्सिस. आता बघा तो लाय कुठल्या होतो आहे x1 ॲक्सिसवरती, हा x1 ॲक्सिस कन्सिडर केला मी, हा x2 ॲक्सिसवरती कन्सिडर केला आणि C हा कर्व आहे इथे कुठेतरी माझा जॉईन होते, हा माझा काय झाला C कर्व झाला. आता नंतर इथं काय म्हटलेलं आहे C इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ कॅपिटल C आहे, दॅट इज कॅपिटल C इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ P C फॉर सम फंक्शन f इज द मॅपिंग फ्रॉम U to R with the grad f of P is not equal to the 0. Now we have x2 is equal to x2 is greater than 0, that one is the x2. म्हणजे सपोज हे आपण 3D स्ट्रक्चर कन्सिडर केलं, एक मिनिट 3D कन्सिडर केलं, हा x1 असेल, हा x2 असेल आणि हा आहे तो x3 असेल. म्हटलं तर एक कर्व तर आपण इथे घेतलेला आहे हा C कर्व, x2 हा आपला काय आहे ग्रेटर दॅन 0 आहे. तर तिथे एक सरफेस डिफाईन केलं S इज इक्वल टू G इनवर्स ऑफ C वेअर G इज द मॅपिंग फ्रॉम U टू R बाय द, आता U हा आपला R बाय R म्हणजे आपला R काय आहे R2, म्हणजे हा +3 होईल म्हणून ह्यातले 3 एलिमेंट घेतले आपण x1 x2 x3 विच इज इक्वल टू f ऑफ, आता हे स्टँडर्ड इक्वेशन आहे कन्सिडर केलेलं आहे f ऑफ x1 कोमा x2 स्क्वेअर प्लस x3 स्क्वेअर 1/2, म्हणजे तिथे अंडर रूट आहे, म्हणजे आपलं ते फंक्शन त्यांनी कसं डिफाईन केलेलं आहे f ऑफ x इज इक्वल टू x1 फंक्शन डिफाईन केले आपलं f ऑफ x इज इक्वल टू
x1 कोमा x2 स्क्वेअर प्लस x3 स्क्वेअर हे सगळं कशामध्ये स्क्वेअर रूटमध्ये. देन यस इज द टू सरफेस इन R3. तेव्हा यस काय असणार आहे, टू सरफेस असणार आहे R3मधला. बघा जेव्हा मी सांगितले तुम्हाला आरची पॉवर जर 3 असेल तर तेव्हा तिथं टू सरफेस असणार आहे. आरची पॉवर जर 1 असेल तर तेव्हा तिथं 0 सरफेस असणार आहे. आरची पॉवर जर 2 असेल तर तिथं 1 सरफेस असणार आहे. तसंच आहे फक्त. अँड इच पॉईंट P इज इक्वल टू AB बिलॉंग्स टू द C. आता इथे आपण जसं मगाशी ग्राफ कन्सिडर केला होता 3Dमधला, तर ह्याच्यावरतीच मी C घेतला होता. तर ह्या C पॉईंटमधले जे काय आहेत पॉईंट A, B, इथे आपण कुठेतरी C घेतला. हा x1 x3 इथे x2 कन्सिडर केला होता. जनरेट द सर्कल इन द प्लेन. हा जनरेट काय करतो आहे, हा सर्कल आहे प्लेनचा. सच दॅट x1 इज इक्वल टू A अँड x2 स्क्वेअर प्लस x3 स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर. म्हणजे इथे बघा आता आपण फंक्शन जे डिफाईन केलं त्या फंक्शनमध्ये 2 पॉईंट होते. त्यातला फर्स्ट पॉईंट म्हणजे हा इज इक्वल टू काय असणार आहे x1 आणि हा म्हणजे ती अंडर रूटमध्ये टर्म असणार आहे. मग दोन्ही साईडनं स्क्वेअर केला तर आपल्याला इथं B स्क्वेअर भेटेल. म्हणजे तुमचं ते इक्वेशन कसं असणार आहे, B इज इक्वल टू x2 स्क्वेअर प्लस x3 स्क्वेअर इज इक्वल टू B. तेव्हा इथं अंडर रूट असणार आहे. अंडर रूट गेल्यानंतर मग इथे काय होईल, तुमचं इथं B स्क्वेअर फक्त येईल. हेच असं फक्त ते इक्वेशन केलेलं आहे. यस इज कॉल्ड ॲज द सरफेस ऑफ रिव्हॉल्युशन ऑप्टेन्ड बाय रोटेटिंग द कर्व C अबाउट द x1 ॲक्सिस. म्हणजे हा C आहे, हा आपण x1 ॲक्सिसच्या अलॉंग रोटेट केलेला आहे. आता कसा रोटेट केलेला आहे, सर्क्युलर मॅनरमध्ये. म्हणजे इथून C आहे. आता आपण जेव्हा आपण XY प्लेन कन्सिडर करतो, हा x आणि हा y, तेव्हा आपण ह्याच्यामध्ये इक्वेशनचं सर्कल काय घेतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर घेतो. मग इथं आपल्याला इक्वेशन ऑफ सर्कल काय भेटलं होतं, x2 स्क्वेअर प्लस x3 स्क्वेअर इज इक्वल टू B स्क्वेअर. मग B पॉईंट हे आपण कशावरचे घेतले होते, पॉईंट C वरचे घेतले होते. सॉरी, कर्व C वरचे पॉईंट B घेतले होते. मग हे अलॉंग कुठल्या, जसं की आपण 3Dमध्ये मग अशी स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर हे वालं, तर आपला इथं C असणार आहे कर्व आपला पूर्ण. ह्यातलेच आपण 2 पॉईंट घेतले, ते ह्या 2 ॲक्सिसच्या अलॉंग आहेत. इथेच आपलं ते सर्कल फाईंड करतात. म्हणजे ह्याची ओव्हरऑल जर डायग्राम व्हिज्युअलायझेशन जर तुम्हाला करायचं झालं तर त्याचं असं असणार आहे. सपोज मी हा ॲक्सिस एक कन्सिडर केला, इथून इकडे आणि असा कन्सिडर केला, तर इथं माझा C असणार आहे. ह्या C वरचेच पॉईंट मी इथं A, B घेतलेत. तर हे असं, हे पूर्ण इकडे सर्कल आहे ना, हे असं रोटेट करते. ह्याची अशी डायग्राम आहे पूर्ण. किंवा इथे व्यवस्थित नसेल समजलं तर मी नंतर एकदा ऑफलाईनमध्ये विचारा मला, मी सांगेन. हेच फक्त आहे सरफेस ऑफ रिव्हॉल्युशन. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. शो दॅट इफ N surface is represented both as inverse image of C and F inverse of the C and G inverse of D, where the grad F at P is not equal to the 0 and grad G of P is not equal to the 0. For all P belongs to the S, then grad F of P is equal to lambda into grad G of P for some real number lambda is not equal to the 0. म्हणजे दोन सरफेस जर N सरफेस असतील आणि त्यांचं ग्रॅडियंट हे पण नॉन झिरो असेल, ते दोघं नॉन एम्प्टी असेल, तर आपल्याला काय होतं ते, तर फर्स्टवाला चा ग्रॅडियंट हा मल्टिपल असतो रिअल नंबरच्या. हेअर द वे हॅव टू गिव्हन दॅट एस इज टू एका सरफेसवरती आपल्याला 2 कर्व दिलेले आहेत. एस इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ सी अँड एस इज इक्वल टू जी इनवर्स ऑफ डी अँड ग्रॅड एफ ऑफ पी इज नॉन झिरो फॉर ऑल पी बिलॉंग्स टू द एस. देअर फॉर द टँजंट स्पेस. आता इथे बघा, याच्यामध्ये सरफेस एक्झिस्ट आहे, तो नॉन एम्प्टी आहे, म्हणजे तिथं काय असणार आहे, एक टँजंट स्पेस एक्झिस्ट होणार आहे. टँजंट स्पेस एक्झिस्ट झाला तर त्याची हे किती असते, एस पी इज इक्वल टू टँजंट स्पेस, म्हणजे सरफेस हा टँजंट स्पेस झाला म्हणून एस पी घेतलेला आहे. एस पी इज इक्वल टू ग्रॅड एफ ऑफ पी पर. सिमिलरली ग्रॅड जी ऑफ पी इज नॉट इक्वल टू द 0 फॉर ऑल पी बिलॉंग्स टू द एस. देन द टँजंट स्पेस ॲट पी, त्याच्यासाठी पण तो सेमच येणार आहे. मग दोन्ही इक्वल झाले, विच इज इक्वल. Therefore grad f of p is equal to lambda into grad g of p.
हे बघा, हे ग्रॅड एफ ऑफ पी इज इक्वल टू लॅमडा ग्रॅड जी ऑफ पी हे इक्वल दाखवण्यासाठी इथं एक्स्ट्रीम पॉईंट थेरमचा यूज केलेला आहे. एक्स्ट्रीम पॉईंट थेरम सांगतो की एस जर आपला एन सरफेस असेल, सरफेसवरती आपला इन्व्हर्स इमेज पण एक्झिस्ट होत असेल आणि तिथं तर हे सगळं असतं, तेव्हा तिथं काय असतात एक्स्ट्रीम पॉईंट आणि एक्स्ट्रीम पॉईंट तिथे एक्झिस्ट असेल. तिथं जर एक्स्ट्रीम पॉईंट जर एक्झिस्ट असेल तर तिथं काय असतं, एक रिअल नंबर असं एक्झिस्ट होतो की ग्रॅड जी ऑफ पी इज इक्वल टू लॅमडा इंटू ग्रॅड एफ ऑफ पी. पण आपल्याला इथं मेन सरफेस कोण दिलेला आहे, जी ऑफ पी, त्याच्यामुळे इथं ग्रॅड एफ ऑफ पी इज इक्वल टू लॅमडा इंटू ग्रॅड जी ऑफ पी असं केलेलं आहे. इथं थेरमचा यूज कुठला केलेला आहे, एक्स्ट्रीम पॉईंट थेरम. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आपण. तर इथे शो दॅट द set of all unit vectors at all point set of all unit vector at all point of the R2 forms the three surface in R4. म्हणजे आपण जर युनिट व्हेक्टरचे सेट असलेला जर आपण जर म्हणजे युनिट व्हेक्टर असलेल्या सगळ्या पॉईंटचा जर आपण सेट कन्सिडर केला R2मधला, तर तो फॉर्म करतो 3 स्पेअर्स इन R4. तर इथं बघा, युनिट व्हेक्टर सांगितलेला आहे म्हणजे त्यांची डायरेक्शन 1 असणार आहे आणि R2मधला व्हेक्टर असणार आहे, म्हणून R2मधले व्हेक्टर आपल्या कशाच्या फॉर्ममध्ये असतात, व्ही बार इज इक्वल टू, हे आपण डेफिनेशन पी कोमा स्मॉल व्ही बार हे आपण असे घेतले होते. तर चित्र केलेलं आहे. लेट एस बी द रिक्वायर्ड सेट, एस इज इक्वल टू पी कोमा व्ही सच दॅट पी बिलॉंग्स टू द R2 अँड नॉर्म ऑफ व्ही इज इक्वल टू 1. युनिट व्हेक्टर सांगितलेला आहे आणि आपण इथे पीचे पॉईंट कन्सिडर करत नाही आहे म्हणून इथे हे घेतलेलं आहे. आता इथे बघा, पण आपल्याला पी म्हणजेच काय माहिती आहे, पी हा इज इक्वल टू आपण कसा लिहू शकतो, x1 कोमा x2 आणि हे व्हेक्टर पण आपले ह्याच फॉर्ममध्ये असतात, x3 कोमा x4. मग हे दोन्ही पॉईंट फक्त इथं x1 कोमा x2 x3 कोमा x4च्या ह्याच्यामध्ये घेतलेत. मग हे सगळे 4 पॉईंट्स आहेत म्हणजे हे कोणामध्ये बिलॉंग असणार आहेत, R4मध्येच बिलॉंग असणार आहे. सच दॅट x3 स्क्वेअर प्लस x4 स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता इथं कशामुळे असं घेतलेलं आहे, तर आपल्याला नॉर्म ऑफ इक्वेशन नॉर्मचं माहिती आहे. नॉर्म ऑफ व्ही इज इक्वल टू आपण त्याला असं लिहू शकतो, जर त्याचे पॉईंट जर वेगवेगळे असेल तर त्यांचा स्क्वेअर असतो, म्हणजे x1 स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर इज इक्वल टू आर असतं. पण इथं आपल्याला युनिट दिलेलं आहे त्याच्यामुळे ते घेतलेलं आहे. डेफिनेशन फक्त इथे नॉर्मची यूज केली आहे. लेट हेअर एफ ऑफ x1 x2 x3 x4 इज इक्वल टू x3 स्क्वेअर प्लस x4 स्क्वेअर देन एस इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ सी. आता हे आपल्याला फंक्शन इथं आहे डिफाईन केलेलं. मग आपण सीची पण व्हॅल्यू त्यांनी युनिट सर्कल सांगितले म्हणजे सीची व्हॅल्यू 1च असणार आहे, म्हणून आपण ते सरफेस कन्सिडर केला, एस इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ 1. आता तिथं तो नॉन एम्प्टी आहे ते तर आधीच कळलेलं आहे, युनिट सर्कल आहे त्याच्यामध्ये आहेत इलेमेंट. आता एफ इनवर्स ऑफ सी पण त्याच्यामध्ये एक्झिस्ट होतं आहे म्हणजे त्या फॉर्ममध्ये ते एक्झिस्ट होतं, त्याचा फक्त आपल्याला ग्रॅडियंट चेक करायचं आहे. थर्ड कंडिशन सॅटिस्फाय झालं की तो सरफेस असतो. ग्रॅडियंट ऑफ एफ ऑफ पी इज इक्वल टू x1 x2 x3 x4. आपल्याला इथं ग्रॅडियंट काढतो म्हणजे काय करतो आपण, इथं डेरिव्हेटिव्ह घेतो. मग x3 स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x3, x4 स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x4 इज नॉट इक्वल टू द 0 बिकॉज. आता हे नॉन झिरो कशामुळे आहे, जर ग्रॅड एफ ऑफ पी 0 असेल तर आपल्याला त्यातले कंपल्सरी x3 आणि x4 काय पाहिजे, 0 पाहिजेत. पण ते इज इक्वल टू 0 आहे का, नाही आहे, कारण की नॉर्म ऑफ पी इज इक्वल टू युनिट सर्कल सांगितले म्हणजे तिथं काहीतरी त्याची व्हॅल्यू असणार आहे. देअरफॉर ग्रॅड एफ ऑफ पी इज नॉट इक्वल टू द 0 फॉर ऑल पी बिलॉंग्स टू दिस. देअरफॉर येस इज द 3 सरफेस इन R4. आता हे सगळे एलिमेंट होते ते R4मधले होते आणि तुम्हाला माहिती आहे की जर एखादा सरफेस आपला RNवरती डिफाईन असेल तर त्याचा सरफेस काय असतो, n-1 म्हणजे जीवरची पॉवर असेल त्याच्यापेक्षा 1ने रिड्यूस फॉर्ममध्ये असतो. हेच फक्त ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट थेरम आहे, एक्झाम्पल आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल आणि लेंदी आहे, मग मी ह्याचं तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेन. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आणि DGचा सिलेबस मी सांगितलेला आहे, तुम्हाला 3 चॅप्टर्स असतील आणि फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मोठे क्वेश्चन ॲन्सर्स नाही आहेत, काही थेरम नाही आहेत. 11 मार्क्सचे तुम्हाला डेफिनेशन आहेत, 2 मार्क्सला एक डेफिनेशन आहे आणि एक फक्त डेफिनेशन एकाच मार्काला आहे आणि बाकीचे 3 मार्क्सचे 3 क्वेश्चन आहेत. ऑप्शन नसणार आहे आणि त्याच्यामध्ये पण काय असं मी हार्ड क्वेश्चन टाकलेले नाही आहे ते. थँक्यू.